ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कालकुंद्री केंद्रीय शाळेला ऑल ग्रिड सोलर यंत्रणा राबवण्याचा चंदगड तालुक्यात पहिला बहुमान। कालकुंद्री येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत आज ऑल ग्रिड सोलर यंत्रणेचा शुभारंभ करण्यात आला। हा बहुमान मिळणारी ही शाळा चंदगड तालुक्यातील पहिली जिल्हा परिषद शाळा ठरली आहे। प्राथमिक शाळेचे लाईट बिल आलं की पंचायतीने भरायचं की शाळेने, हा प्रश्न कायम बहुतांश सगळ्या शाळांतून आजही भेडसावतोय। कालकुंद्री शाळा ही त्याला अपवाद नव्हती। त्यावर उपाय म्हणून कालकुंद्री ग्रामपंचायतीने शाळेसाठी अंगणवाडी 15व्या वित्त आयोगातून सोलर यंत्रणेसाठी साधारण 1,20,000चा निधी मंजूर करून आणला। त्यातून समांतर सोलर यंत्रणा बसवण्याऐवजी शाळेची गरज लक्षात घेऊन काही तज्ञ लोकांशी बोलून 1 किलोवॅटची ऑन ग्रिड सोलर यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार ठेकेदार निहिल सोलरचे मालक सतीश टावरे व व्यवस्थापक उमेश निटुरकर यांनी सगळ्या कागदपत्राची पूर्तता करून महावितरणच्या परवानग्या घेऊन सगळी उच्च दर्जाची सामग्री बसवून दिली। कालकुंद्री गावच्या सरपंच छायाताई जोशी व उपसरपंच संभाजी पाटील यांच्या हस्ते सोलर यंत्रणेचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी सदस्य गीता नाईक, ग्रामविकास अधिकारी DM नाईक, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, मुख्याध्यापक पुंडलिक गुरव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक कालकुंद्रीकर, उपाध्यक्ष भरमू पाटील, सदस्य ज्योतिबा पाटील, युवराज कोकितकर व शाळेतील सर्व शिक्षक, सर्व समिती सदस्य उपस्थित होते। सरपंच छायाताई जोशी यांनी या यंत्रणेमुळे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून पर्यावरण रक्षणाबरोबरच गावची शाळा वीज निर्मितीच्या बाबतीत स्वयंपूर्ण होत असल्याचं मनोगत व्यक्त केलं। महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरी, चंदगड।